आवाज महाराष्ट्राचा। आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये छावा तसेच विविध संघटनांनी ईव्हीएम हटाव देश बचाव आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथे केलं आहे। अमेरिकेसारख्या देशात बॅलेट पेपरवर निवडणुका होतात तर भारतात का नाही? भाजपाला आपल्या विकासकामाच्या जोरावर निवडून येतील असा विश्वास असेल तर भीती कशाला? निवडणुका घ्या बॅलेट पेपरवरती, त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला पाहिजेत आणि ईव्हीएमचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निषेध झालेला आहे। जनतेनं ज्या उमेदवारांना मतदान केलेलं आहे ते उमेदवार निवडून आलेले नसल्याचं MIMच्या नेत्याने रोहिनाज शेख यांनी म्हटलेलं आहे। सर्व यंत्रणात हॅक करून आपल्याला पाहिजे तसे उमेदवार निवडून आणल्याचं ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटलेलं आहे। सभेचा निकाल आणि या ठिकाणी जर आपण बघितलं विधानसभेत यातील काय फरक आहे? आज तुम्ही आंदोलन करताय आणि बॅलेट पेपर देण्याची मागणी करताय, नेमकी काय? महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमधला जो लोकांचा मूड होता तो एकदम 5-6 महिन्यामध्ये अशा इतक्या ड्रास्टिक पद्धतीने बदलू शकतो याच्यावर आमचा विश्वास नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की केवळ EVM हा एक फॅक्टर त्याच्यामधला जरी महत्त्वाचा मुद्दा असला तरी निवडणूक यंत्रणाच पूर्णपणे हॅक केली गेली आहे। EVM मशीन हॅक होऊ शकतं का? तर होऊ शकतं, परंतु त्याच्याहीपेक्षा जास्त धोकादायक का असेल तर ही यंत्रणा सगळी हॅक झालेली आहे। म्हणजे प्रशासनाला हाताशी धरून, इथल्या सगळ्या पोलीस यंत्रणेला हाताशी धरून इथे एकूणच सगळ्या जी व्यवस्था आहे निवडणुकीची ती व्यवस्था ताब्यात ठेवून आपल्याला पाहिजे तसे निकाल लावून घेण्याचं काम या ठिकाणी सत्ताच्या महायुती सरकारच्या काळामध्ये मोदी शहांच्या आशीर्वादाने झालेलं आहे। आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की हा निवडणुकीचा जो एकूणच सगळा जो कार्यकाल आहे तो पूर्णपणे पारदर्शी झाला पाहिजे। जर मत देण्याचा अधिकार मला भारतीय संविधान घटनेने देत आहे तर ते मी मत कुणाला दिलं हे समजून घेण्याचा सुद्धा मला अधिकार आहे। आणि मग अशा वेळेला कोर्टसुद्धा म्हणतं की तुम्ही हे सिद्ध करा, त्याच्याशिवाय आम्ही तुम्हाला दाखवणार नाही। अरे आम्ही कुणाला मत दिलं हे तर आम्हाला समजू द्या। हे जर तुम्ही आम्हाला समजून देणार नसाल तर मग या सगळ्या प्रक्रियेबद्दल संशय निर्माण होतो। आणि म्हणून आम्ही असं म्हणतो आहोत की EVM ह्याच्यावर आता इथल्या सर्वसामान्य लोकांचा विश्वास नाही आहे। लोकशाहीमध्ये लोकभावनेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे। लोकांची भावना जर या EVM मशीनच्या संदर्भामध्ये अविश्वासार्ह असेल तर हे EVM हटलं पाहिजे। तुमच्या म्हणण्याप्रमाणे कदाचित EVM चांगलं पण असेल पण लोकांचा विश्वास नाही ना, तर लोकांचा विश्वास ज्याच्यावर नसतो ती व्यवस्था लादण्याचं काम करणं हे लोकशाही विरोधी आहे, घटनाविरोधी आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की EVM बाजूला केलं पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे। तरीच आज तुम्ही EVM विरुद्ध आज आंदोलन केलं आहे, काय मागणी आहे? जय जिजाऊ जय शिवराय जय भीम। मी सतीश काळे, संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष। आज आम्ही संभाजी ब्रिगेड व इतर सामाजिक चळवळींच्या वतीने संघटनांच्या वतीने EVM हटाव देश बचाव या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन केलेलं आहे। आणि आमची मागणी अशीच आहे की इथून पुढच्या ज्या निवडणुका होतील त्या EVMवर न होता बॅलेट पेपरवर घेण्यात यावा या मागण्यासाठी आमचे आजचं पहिलं आंदोलन होतं। येथून पुढचा लढा जो आहे ते आम्ही सर्व संघटनांची सर्व पक्षांची चर्चा करून हा लढा देशभर राज्यभर कसा पोहोचवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। यासाठी आज आम्ही सर्व संघटनांच्या वतीने पहिलं आंदोलन पिंपरी चिंचवड शहरात घेतलेलं आहे आणि केलेलं आहे। क्या कहना चाहेंगे? आज जो EVM हटाओ देश बचाओ ये जो नारा लेके आज सब संगठन एकत्रित होकर आज आंदोलन किया है, क्या मांग रही है? मांगनी हमारी तो यही है कि ये जो EVM मशीन है, जैसे कि आप लोग अच्छी तरीके से जानते हैं, अमेरिका जैसा देश रहते हुए वो बैलेट पेपर पे निवडणूक लड़ता है और हम यहाँ पर भारत के अंदर हम लोग EVM मशीन आप खुद देखते हो कि घर के अंदर भी कुछ मशीन होती है जिसके अंदर हम अपने तरीके से उसको उपयोग कर सकते हैं। सेम उसी तरीके से EVM के अंदर गड़बड़ नहीं होंगी इसकी गारंटी क्या? और सबसे अहम बात यह है कि अगर BJP को इतना यकीन है कि हम चुनकर आ सकते हैं हमारे विकास के कामों पे, तो उनको तो डर होना ही नहीं चाहिए कि हम बैलेट पेपर पर निवडणूक लो या EVM पे लो। तुमको तुम्हारे कामों पे उतना भरोसा है ना कि हम ये कर सकते हैं, मतलब अपने कामों पे चुनकर आ सकते, तो उनको बिल्कुल भी डेयरिंग के साथ में उन लोगों ने बैलेट पेपर पर निवडणूक लेनी चाहिए। और सबसे दूसरी बात, सबसे अहम बात कि अगर अभी के तारीख में आप देखेंगे कि EVM के अंदर का जो सबसे बड़ा घोल हो गया है ये पूरे महाराष्ट्र को मालूम है, क्योंकि जनता ने जिसको वोट नहीं दिया हुआ है वो लाखों की लीड से चुनकर आए हुए। जैसे कि हम हमारे भोसरी विधानसभा का भी उदाहरण देंगे कि एक छोटे छोटे बच्चे के भी मुंह में अजीत दादा गवाने इनका नाम था,
फिर भी वहाँ पे 60,000 की लीड से कोई चुनकर आ रहा है, तो ये बहुत ज़्यादा सोचने समझने का हमको बहुत ज़्यादा ज़रूरत है कि ये किस तरीके से ये चीज़ें हुई है। तो ये ईवीएम की गड़बड़ की वजह से हुई है। अगर नहीं है ये गड़बड़, तो ईवीएम मशीन के साथ में जो एक मशीन होती है जिसके अंदर चिन्ह आता है, पेपर आता है, तो उसकी मोजनी कर लो। अगर आप ईवीएम के विरोध में, अगर आपको गारंटी है ना कि आप लोगों ने, बीजेपी वाले अपने काम के बलबूते पे आए हैं, तो आप उसकी मोजनी कर लो या बैलेट पेपर पर निवडणूक लड़ लो। मुस्लिम में भी ऐसा ईवीएम का घोटाला हुआ है? यस, ऑब्वियस बात है, ईवीएम का भी घोटाला हुआ है और खूब सारे जो ये है क्या बोलते हैं मतदाताओं के नाम, वो तक गायब किए गए हुए हैं। कितने ऐसे नाम हैं जो भोसरी 12 से 15,000 लोगों के नाम पूरे डाइवर्ट किए गए थे। उनमें खास तौर पर मुस्लिम समाज के लोग थे, जिनके 12,000 से ज़्यादा लोगों के जो नाम थे वो भोसरी मतदार संघ से गायब किए गए हुए थे। काय सांगाल, एकंदरीत आज सर्व संघटना ज्या आहेत एकत्रित होऊन आज तुम्ही आंदोलन करताय की ईव्हीएम हटाव आणि देश बचाव, काय तुमची मागणी असेल? खरं तर हे ईव्हीएममध्ये जो घोटाळा झाला आहे हा उघडकीस येणं गरजेचं आहे, म्हणून आज आम्ही सर्व संघटना मिळून एकत्र याबद्दल आंदोलन करतो आहे। तर हे फक्त संघटनेने आंदोलन करून हे काय घोटाळा उघड होणार नाही आहे। तर यासाठी सर्व जे महायुतीचे आहेत उमेदवार वगैरे त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे। सगळ्यांनी एकत्र येऊन जेवढं बहुसंख्येनं हे आंदोलन पुढे नेता येईल तेवढं नेऊन त्याचा फायदा होईल असं मला वाटतं। मागणी काय असेल? मागणी तर हेच आहे की जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा योग्य वापर झाला पाहिजे, किंवा त्या अधिकाराचं म्हणजे ते म्हणतात का बेनिफिट झालं पाहिजे। अधिकार दिलाय पण त्याचा उपयोग होत नाही आहे, कारण सर्वसामान्य लोकांना आपला उमेदवार जो निवडायचा असतो त्याच्यात कुठंतरी हे प्रकरण हे ईव्हीएम वगैरे घोटाळा करू नये ना, हे सर्वसामान्य लोकांचा जे लोकशाहीवरचा विश्वास आहे ना तो कुठंतरी निघून चालला आहे। आणि मला वाटतं की जर भारतात लोकशाही वाचवायची असेल, भारताला आज सगळ्या जगामध्ये भारत हा लोकशाही देश आहे म्हणून ओळखलं जातं, तर हे भारताची लोकशाही आणि संविधान जर टिकवायचं असेल तर हा घोटाळा कुठंतरी उघड झाला पाहिजे असं मला वाटतं। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।